उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने शिवसेनेला नवी धार, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा प्रभाव अधिकाधिक दृढ होत असल्याचं चित्र पुन्हा एकदा समोर आले. राज्यभरातून लोकप्रतिनिधी, विविध समाज घटक आणि विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेकडे वाढता ओघ कायम असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानं त्या पक्षाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा रंगली. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत होत असलेले सलग प्रवेश हे शिंदे यांच्या नेतृत्वावरील वाढत्या जनविश्वासाचे आणि शिवसेनेच्या झपाट्यानं वाढणाऱ्या संघटनात्मक ताकदीचं आणखीन एक ठळक उदाहरण मानलं जात आहे. ठाण्यात नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी सकल मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश सोहळ्यात बोलताना शिंदे यांनी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचं स्वागत आणि अभिनंदन केलं. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन 6 खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं सांगत त्यांनी या प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट झाल्याचंही नमूद केलं. यावेळी सकल मातंग समाजाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मारुतीराव वाडेकर यांच्यासह त्यांच्या विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव ॲडव्होकेट राम चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे ईशान्य मुंबईचे अध्यक्ष सुरेश साळवे, सुदाम धुपे, राजेंद्र अडागळे, बाबूराव आंबेगावे, विष्णुराव गवळी, अरुण सूर्यवंशी, माजी सरपंच रामचंद्र पाटील, बालाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई सचिव गुलाबराव अण्णाभाऊ साठे, अविनाश जेटे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमचा अजेंडा खुर्ची नाही तर सर्वसामान्य नागरिकांचा विकास आहे. आम्ही आजही एक टीम म्हणून काम करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेना समर्पित पॅनलला मिळालेल्या बहुमताबद्दल त्यांनी विजयी सदस्यांचंही अभिनंदन केलं. तसंच खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या माध्यमातून शिर्डी येथे लवकरच भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असून ते ऐतिहासिक ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राजकीय घडामोडींवर भाष्य करताना शिंदे यांनी आता वराती मागून घोडे फिरत आहेत, त्यावर योग्य वेळी सविस्तर बोलेन असं सांगितलं. काही लोक पूर्वी घरात सुद्धा भेटत नव्हते, मात्र आता ते लोकांच्या दारात जात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आम्हाला बेईमान म्हणणाऱ्यांनीच हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बेईमानी कोणी केली आणि त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न कोणी केला हे महाराष्ट्राला माहीत असल्याचंही त्यांनी सांगितलं.